मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। तासभर चर्चा झाल्याची माहिती। माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। शेतकरी भाजपमध्ये सामील झाल्यावर कर्जमाफी करणार का? उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। तर दिल्लीत मुजरे करायला जाण्यापेक्षा मदतीची मागणी करण्याचा टोला। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस बिलातून प्रति टन 15 रुपयांची कपात। सरकारचा निर्णय। तर सरकारच्या शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा। विरोधक आणि शेतकरी नेत्यांचा आरोप। लाडक्या बहिणींना पुढील 6 महिन्यांचे हप्ते आता द्या। उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। तर विरोधकांना लाडकी बहीण योजनेवर बोलण्याचा अधिकार नाही। शिंदेंचा पलटवार। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटी रुपये। भाजपच्या केशव उपाध्यायांचा दावा। दसरा मेळाव्यात डोकावण्याच्या भाजपच्या मंडळींचा एकमेव उपाध्यायी धंदा। अंबादास दानवेंचा पलटवार। भिवंडीत मराठी बोलण्याची गरज काय म्हणणाऱ्या अबू आझमींना अखेर उपरती। मराठीवर प्रेम असल्याची सारवासारव। आझमींच्या वक्तव्याने राजकीय घमासान। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर वर्षभरापूर्वी झालेला हल्ला खोटा। पोलिसांच्या रिपोर्टमुळे खळबळ। घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न। देशमुखांचा आरोप। तर भाजपची देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढीचा निर्णय रद्द। दिवाळी निमित्ताने भाडेवाढ करण्याचा घेतलेला निर्णय मागे। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवींनी बीसीसीआयची मागितली माफी। नव्याने सुरुवात करण्याची याचना। सूर्यकुमारला दुबईत येऊन ट्रॉफी आणि पदकं घेऊन जाण्याचा प्रस्ताव। केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी। महागाई भत्ता 55 वरून 58%वर। 1 जुलैपासून वाढ लागू होणार। डोनाल्ड ट्रम्प सरकारचं शटडाऊन सुरू। सरकारी खर्चाला अमेरिकेच्या संसदेची मंजुरीच नाही। सरकारी कामं आणि सेवा ठप्प। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।